मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन, सायली, प्रताप, चैतन्य हे सर्वजण आता कोर्टामध्ये आलेले असतात. परंतु आतमध्ये कोर्टात जाण्याची अर्जुनला परमिशन देत नाही म्हणून तो खूपच चिडतो. त्यावेळी तो म्हणतो, माझी काहीही चूक नसताना मला अशी परमिशन नाकारणं हे कोणत्या कायद्यात बसतं, असं म्हणून तो पुढे निघालेला असतो. त्याचवेळी सायली आता त्याला अडवत म्हणते की थांबा जरा, अहो ही वेळ चिडचिड करण्याची नाही आहे. जेवढं शांत राहून तुम्ही या प्रसंगाला सामोरं जाल ना, तेवढा हा तिढा लवकरात लवकर सुटेल. मग चैतन्य देखील समजावतो आणि चिडचिड केली तर त्याचा उलटाच काहीतरी परिणाम घडेल. तरीही अर्जुन आता ऐकत नाही. तो लगेच आतमध्ये जायला निघतो. तेव्हा जे वॉचमॅन काका असतात ते म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सॉरी, तुम्हाला आतमध्ये जाण्याची परमिशन नाही. तेवढ्यातच साक्षी आणि महिपत हे वकिलांसमवेत त्याचबरोबर पोलिसांसमवेत तेथे येतात. तर आता साक्षी मोठ्या तोऱ्यातच लगेच वॉचमॅन काकांना विचारते, एक्सक्यूज मी, आम्ही आतमध्ये जाऊ शकतो का? कारण आम्ही कुठलेही खोटे पुरावे तयार केले नाही आहेत, असं म्हणून ती ॲडव्होकेट पवारांना म्हणते की बरं झालं तुम्ही खूप प्रामाणिकपणे काम करता, ही तर कोर्टाची फसवणूक केली म्हणून तुम्हाला ही आतमध्ये एंट्री दिली गेली नसती, असं म्हणून ती अर्जुनला टोमणा मारते. हा महिपत म्हणतो, ए पोरी, मेलेल्या माणसाला अजून तू किती मारणार आहेस? कारण कोर्टाने अगोदरच त्याला त्याची पायरी दाखवून दिली आहे. अजून किती जमिनीत गाडायचं आहे, चला आपलं, असं म्हणून महिपत देखील आतमध्ये जायला निघतो. तर साक्षी बाय चैतन्य असं म्हणून आतमध्ये जाते. तेव्हा अर्जुनला आता खूपच राग येतो. तो महिपतच्या अंगावर धावून जाणार असतो, पण पुन्हा एकदा प्रताप आणि चैतन्य त्याला गप्प करतात. पुढे आता चैतन्य म्हणतो, कंट्रोल युअर सेल्फ अर्जुन, कारण ती लोक आपल्याला जेवढं जास्त भडकवतील ना, तेवढं जास्त शांत आपण राहायचं. पुढे आता तो प्रतापला म्हणतो, काका तुम्ही एकटेच आतमध्ये जाऊन या, तोपर्यंत आम्ही इथे थांबतो. तेव्हा ठीक आहे असं म्हणून प्रताप आतमध्ये जातो. तर आता दुसरीकडे कोर्टाचं कामकाज सुरू होतं. जज साहेब देखील आता आलेले असतात. ॲडव्होकेट पवार आता साक्षीच्या बाजूने काम करत असतात. मग आता लगेच ते जज साहेबांना म्हणतात की साक्षी शिखरे यांनी अर्जुन सुभेदार, चैतन्य गडकरी यांच्यावर खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप. मग आता रविराज लगेच ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, साक्षी शिखरे यांनी खोटे पुरावे सादर केले आहेत हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे याचा प्रताप सुभेदार आणि महिपत शिखरे या केसशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे माझी या वकील मित्राला विनंती आहे की लवकरात लवकर मेन मुद्द्यावर यावं आणि आजचं हे हेअरिंग नक्की कशासाठी बोलवलंय हे कोर्टाला सांगावं. तर बाहेर अर्जुन हा शांतपणे उभा असतो. चैतन्य आणि सायली मात्र बसलेली असतात. तेवढ्यातच ॲडव्होकेट जोशी येतात आणि म्हणतात की ओळखलं का अर्जुन सुभेदार मला? त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो ओळखलं, आपण जग्गू मर्डर केसमध्ये भेटलो होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी ओळखले तुम्हाला, पण ती केस तुम्ही 2 हेअरिंगमध्येच हरला होतात. त्यावेळी आता जोशी वकील म्हणतो की समोर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असताना प्रश्नच नाही मी जिंकण्याचा. पण सॉरी हां, मी तुम्हाला ॲडव्होकेट म्हटलो कारण तुमच्यावर बार काउन्सिलची कारवाई सुरू आहे. आता काय माहीत तुमची वकिली किती दिवस राहते आणि किती नाही. त्यावेळी आता चैतन्य उठतो आणि ॲडव्होकेट जोशी, ही काय बोलायची वेळ आहे का, असं विचारतो. आता ॲडव्होकेट जोशी हा गप्प न बसता म्हणतो, मग कुठली वेळ असेल? आजपर्यंत एकही केस न हरलेला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जेव्हा वकिलीची सनद गमावून बसेल तेव्हा आम्ही मग बोलायचं का? तेव्हा सायलीला समजतं की अर्जुन उगीच चिडेल, म्हणून ती म्हणते की सर तुम्ही प्लीज आतमध्ये जा, प्लीज एखाद्याच्या जखमेवर असं नख लावू नका. मग आता ॲडव्होकेट जोशी हा गप्प राहत नाही. तो म्हणतो, अरे रे रे, अर्जुन सुभेदारवर एवढी वेळ आली आहे, त्यांची बाजू मांडण्यासाठी बायकोला आता पुढे यावं लागते. तेव्हा अर्जुन आता रागातच त्याची गचंडी पकडतो आणि त्याला खिडकीच्या खाली टाकण्याचा प्रयत्न करत, बोल, तुझी आहे का हिंमत आता बोलायची? तर ॲडव्होकेट जोशी हा खूपच चिडतो, मोठ्या मोठ्याने ओरडत असतो. तेव्हा सायली आणि चैतन्य हे अर्जुनला रोखण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु अर्जुनचा राग काही केले आता शांत होत नाही. इकडे आतमध्ये कोर्टाची हेअरिंग सुरू असते. त्याच वेळी आता ॲडव्होकेट पवार उठतात आणि म्हणतात की जज साहेब, जसे की
ॲडव्होकेट गडकरी त्याचबरोबर सुभेदार या दोघांनीही साक्षीविरोधात खोटे पुरावे तयार केले आहेत, तसं महिपत शिखरेंविरोधात सुद्धा करू शकतात ना. आता हे ऐकताच रविराजला आणि प्रतापला खूप मोठा धक्का बसतो. ती दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. ॲडव्होकेट पवार आता पुढे म्हणतात, जसे की साक्षीविरोधात खोटे पुरावे तयार केले आहेत, तसे महिपत यांच्या विरोधात सुद्धा खोटे पुरावे तयार करून त्यांना जेलमध्ये टाकलं असेल. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळावा अशी माझी कोर्टाला विनंती आहे. इकडे आता अर्जुन खूपच चिडलेला असतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, अरे बार काउन्सिलवर काय परिणाम होईल यामुळे तुला कळतं का अर्जुन? मग आता अर्जुन काहीही ऐकायला तयार नसतो. तेव्हा सायली म्हणते, माझी शपथ आहे तुम्हाला, सोडा अगोदर त्यांना. मग आता अर्जुन एका क्षणातच ॲडव्होकेट जोशीला सोडून देतो. आता अर्जुनच्या या रागाला घाबरून ॲडव्होकेट जोशी हा तेथून धुमच ठोकतो. मग आता चैतन्य आणि सायली हे दोघेही अर्जुनला समजावू लागतात. तो म्हणतो, माझा कंट्रोल कसा सुटला माझंच मला माहीत. सायली म्हणते, इथे बसा तुम्ही अगोदर. तेव्हा आता अर्जुन तिथे शांतपणे बसतो. सायलीचा हात घट्ट पकडून ठेवतो. मग आता सायलीला समजतं अर्जुनने माझा हात घट्ट पकडून ठेवलाय. तेव्हा ती त्याच्याकडे आता पाहतच राहते. तेवढ्यातच आता प्रताप त्याचबरोबर रविराज हे दोघेही बाहेर येतात. ते खूपच शांत असतात, ते जरा शॉकिंग असतात. मग आता काय झालं असं अर्जुन तेथे जात विचारतो. ते दोघेही काहीच बोलत नाही. तेवढ्यातच साक्षी देखील बाहेर येते आणि म्हणते, मी सांगते कोर्टामध्ये काय झालं. पण आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. अण्णा हे जामिनावर का होईना जेलमधून आता सुटले आहेत. हे ऐकताच आता अर्जुन, चैतन्य, सायलीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा चैतन्य आता रागातच साक्षीकडे पाहतो. तर अर्जुन हा रविराजला विचारतो, सिनियर? मग आता रविराज म्हणतो, हो, जामिनावर त्याची सुटका झाली आहे. अण्णा सुटले म्हटल्यावर सेलिब्रेट करायला तर हवं ना, असं साक्षी म्हणते. आणि पवारकडून लगेच पेढे घेत अर्जुनला म्हणते, घ्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आनंदाची बातमी आहे आमच्यासाठी खूप. सॉरी ॲडव्होकेट नाही अर्जुन, अरे घे ना पेढा, असं म्हणून ती पार त्याच्या तोंडाजवळ तो पेढा घेऊन जाते. तरीही अर्जुन रागातच तिच्याकडे पाहतो. आता ती सायलीजवळ जाते आणि तिला पेढा खायला सांगते. तरीही तिला अजिबात भाव देत नाही. त्यावेळी साक्षी पुन्हा अर्जुनजवळ जात म्हणते, हे बघ अर्जुन, तू खाल्ल्याशिवाय पेढा कोणीही खाणार नाही, म्हणून खा. तेव्हा अर्जुनला आता खूपच राग येतो. तेवढ्यातच महिपत तेथे येतो आणि म्हणतो, माझी पोरगी एवढा प्रेमाने पेढा देतीये तर खायचा की, तिला आनंद झाला आहे ना. मग आता असं म्हणून स्वतः महिपत हा पेढा घेतो आणि अर्जुनला भरवणार असतो. तेव्हा अर्जुनला खूप राग येतो. तो आता महिपतला चांगलाच बदडून काढणार असतो. पण चैतन्य पटकन त्याचा हात पकडतो. वहिनी, अर्जुनला काय साखरेचा प्रॉब्लेम आहे का, असं महिपत निर्लज्जपणे सायलीला विचारत असतो. त्यावेळी साक्षी म्हणते, बापरे केवढा तो राग अर्जुन सुभेदार. अरे आज तर फक्त सुरुवात आहे, उद्या तर तोंड दाखवायच्या लायकीचा सुद्धा तू राहणार नाहीये. तेव्हा महिपत आता चैतन्याला म्हणतो, काय आमचे होणारे पण न झालेले जावई बापू. तेव्हा चैतन्य खूपच रागात त्यांच्याकडे पाहत असतो. मग आता साक्षी म्हणते, अण्णा त्याला नका ना त्रास देऊ प्लीज, असं म्हणून ती चैतन्याला विचारते, पेढा खाणार? तो आता काहीच बोलत नाही. पण आता तेवढ्याच रागात ती म्हणते, पेढा खाणार का, असं म्हणून ती चैतन्याच्या अंगावरच पेढा फेकते आणि लगेच रागात तेथून जाते. त्यावेळी अर्जुन, सायली आणि सर्वांनाच खूप राग आलेला असतो. सर्वजण महिपत आणि साक्षीकडे रागात पाहत असतात. इकडे पूर्णाजी या दाराजवळ थांबलेल्या असतात. त्या प्रताप आणि अर्जुनची वाट पाहत असतात. तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि म्हणते, पूर्णाई तुम्ही इथे दाराजवळ थांबू नका, कारण ते येतील इतक्यात. खूप उशीर झाला आहे, मलाही माहीत आहे. मग आता पूर्णाजी म्हणतात, तू पण त्या सर्वांची वाट पाहती मला माहिती आहे ना, कारण सारखी सारखी तूही घड्याळात पाहते, त्यांना खूप उशीर झालाय. तेवढ्यातच आता अर्जुन, सायली, चैतन्य आणि प्रताप हे तेथे येतात. पूर्णाजी म्हणतात, बघा ते आलेत सर्वजण. तेव्हा सर्वांचे चेहरे आता पडलेले असतात. तर पूर्णाजी आणि कल्पनाला खूपच काळजी वाटते. म्हणून त्या दोघीही विचारतात, काय झालं? तर आता कुणी काहीही सांगायला तयार नसतं. अर्जुन, अरे काय झालं सांग ना पटकन, असं आता पूर्णाजी ह्या विचारतात. तरीही अर्जुन काहीही बोलायला तयार नसतो. मग आता पूर्णाजी या प्रतापलाच विचारतात, काय झालं बाळा, तुझ्या विरोधात अजून काही त्यांनी आरोप केलेत का, असंही त्या विचारतात. तेव्हा प्रताप म्हणतो, नाही ग, त्यावर कोणतेही आरोप केले नाही किंवा
कोर्टामध्ये माझ्या विरोधात काही त्यांना मिळालंसुद्धा नाही, परंतु महिपतची जामिनावर सुटका झाली हे ऐकताच आता पूर्ण आजी कल्पनाला धक्का बसतो। तेव्हा असं कसं घडू शकतं कल्पना विचारते। त्यावेळी सायली जे काही कोर्टात झालं ते सगळं काही सांगते। मग आता आपल्याला पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागेल का? कारण जे आत्तापर्यंत अर्जुनने पुरावे मिळवले होते त्याचा काहीच फायदा नाही झाला का? म्हणजे आपण ही केस पुन्हा हारलो का? असं कल्पना विचारते आणि तिला तर शॉकच बसतो। तेव्हा अर्जुनला खूप राग येतो, तो रागातच रूममध्ये जातो। मग आता सर्वजण घरात येतात। मी अर्जुन बरोबर बोलतो असंही प्रताप म्हणतो, पण आता सायली म्हणते बाबा तुम्ही आराम करा, कारण तुमच्याही डोक्याला जरा ताणच आला आहे। मी बघते यांच्याकडे, मी समजावते त्यांना। तेव्हा प्रताप म्हणतो बाळा पण तरीही आता सायली म्हणते हो मी समजावते। मग आता कल्पना देखील तिच्यासोबत अर्जुनकडे जाते। दुसरीकडे आता महिपत घरी येणार असतो, त्याची सुटका होणार असते म्हणून प्रियाने तयारी केलेली असते आणि ती खूपच खुश असते। नागराज देखील तिच्यासोबत असतोच। तेव्हा आज माझा मित्र येणार आहे असं म्हणून नागराज हा पुढे पाहतो, तर आता मोठ्या ऐटीतच अण्णा आणि साक्षी हे दोघेही घराकडे येत असतात। त्यावेळी आता माझा वाघ आला, माझा मित्र आला असं म्हणून नागराज आता हवेत गोळ्या झाडतो आणि महिपतचं स्वागत करतो, म्हणतो ये ये माझ्या मित्रा, अण्णा आला महिपत तू? मग आता महिपत म्हणतो हो मी आलो, अखेर मी जेलमधून सुटून आलो, खूप दिवस जेलमध्ये राहिलो ना मी, आणि माझं स्वागत असंच व्हायला हवं, खरं तर तोफांची सलामी हवी होती परंतु नाही, हेच ठीक आहे आता असं म्हणून सर्वजण घरात येतात। तेव्हा आता प्रिया म्हणते पहा ना मी सगळी तयारी केली आहे तुमच्या स्वागताची, हे चिप्स वगैरे सगळं। मग आता साक्षी म्हणते हे बघ खरं तर मी आज कुणालाच बोलणार नाही प्रिया, परंतु आज ठीक आहे, कितीही मूर्खपणा केला ना तू तरीही ठीक आहे, कारण माझे अण्णा सुटले आहेत आणि मी खूप खुश आहे। नंतर साक्षी म्हणते चला आता सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं असं म्हणून सर्वजण आता दारूचे ग्लास हातात घेतात। तर प्रिया देखील आता दारूचा ग्लास हातात घेते। त्यावेळी आता नागराज म्हणतो ये तू नको हे असलं काही करू। तेव्हा महिपत म्हणतो हो बरोबर आहे, कारण दारू न पिता तुझ्या आयुष्यात काही कमी लफडी नाही आहेत तर अजून वाढून ठेवायला। तर प्रियाचा आता मूड ऑफ होतो, तर सर्वजण एकमेकांना आता चिअर्स करत दारू पितात आणि सेलिब्रेशन करतात। इकडे सायली आणि कल्पना या दोघीही अर्जुनच्या रूमजवळ येऊन म्हणतात की दार उघडा, परंतु अर्जुन हा दार उघडायला तयारच नसतो। त्यावेळी आता त्याला साक्षीचं सर्व बोलणं आठवतं की कशा प्रकारे महिपत जेलमधून सुटला। आता त्याला त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो। मग आता सायली म्हणते घरात सर्वजण काळजी करतायत, प्लीज उघडा की दार। मग आता अर्जुन म्हणतो की मला एकट्याला शांत बसायचे, मी दार उघडणार नाहीये असं म्हणून तो खूपच चिडलेला असतो। तेव्हा सायली आता कल्पनाला समजावते आई मी नंतर यांना समजावते, तुम्ही नका काळजी करू, त्यांना एकदा शांत राहायचंय ना, राहू देत जरा शांत, म्हणजे त्यांचं डोकंही जरा शांत होईल। मग आता ठीक आहे असं कल्पना म्हणते। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बार काउन्सिलची मीटिंग असते। अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथे उपस्थित असतात। तेव्हा आता वकील अर्जुन आणि चैतन्याला म्हणतात की तुम्हा दोघांनाही सिद्ध करावं लागेल की साक्षी शिखरेंवर तुम्ही केलेले आरोप हे खरे आहेत म्हणून। तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात जर तुम्ही साक्षी शिखरेंवर केलेले आरोप हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाही, मला कठोर कारवाई करावी लागेल। तर आता अर्जुन म्हणतो तुम्ही हे सगळं काही ठरवूनच आला आहेत अगोदर। मग त्यानंतर आता सर्वजण घरी येतात। तेव्हा चैतन्य आता आपलं स्टेटमेंट देत म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचा साक्षी शिखरे या प्रकरणाशी किंवा आरोपांशी काहीही संबंध नाही आहे, जे काही आहे ते फक्त माझ्याशी आहे असं म्हणून तो अर्जुनला आता त्या प्रकरणामधून मुक्त करतो। त्यावेळी आता सर्वजण घरी ती न्यूज पाहतातील सर्वजण जेव्हा टीव्हीवर ही न्यूज पाहतात तेव्हा सर्वांना धक्का बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब